ज्योतिष क्रिएटिव्हिटी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी बनवलेली आहे रेस्टॉरंट स्टाईल लसुनी मेथी। तर ती मी कशा पद्धतीने बनवली चला आपण पाहूयात। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत आणि 2 चमचे सफेद तीळ घेतलेले आहेत। आता ते मी मिक्सरमध्ये बारीक पावडर करून घेणार आहे। इथे मी पावडर करून घेतलेली आहे। आता ती मी एका भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेतीये। त्यामध्ये मी 2 चमचे बेसन पीठ घालून घेतीये। बेसन पीठ घालून झाल्याच्या नंतर त्याला आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे। छान त्याच्या गुठळ्या नाही झाल्या पाहिजे, या पद्धतीने आपल्याला मिक्स करायचे आणि थोडंसं पाणी घालून त्याचं बॅटर करून घ्यायचे। आपल्याला बेसन पिठाला लगेच गुठळ्या होतात, त्यामुळे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे। आता एका कढईमध्ये मी 2 चमचे तेल घालून घेतीये। तेल आपल्याला गरम करून घ्यायचे। तेल छानपैकी आपलं गरम झालं की आता आपल्याला त्यामध्ये ठेचलेला लसूण पाकळ्या घालून घ्यायच्यात। मेथीची भाजी म्हटली की ठेचलेला लसूण त्याने छान टेस्ट येते, त्यामुळे मी लसूण ठेचून घालते। आणि 1 चमचा हिरवी मिरची घालून घेतलेली आहे आणि इथे मी बारीक चिरून घेतलेली स्वच्छ धुवून घेतलेली एक जुडी मेथी घेतलेली आहे, ती यामध्ये घालून घेतीये आणि छान मीठ घालून त्याला एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायची। छानपैकी आपल्याला मेथीची भाजी मिक्स करून घ्यायची आहे आणि 1-2 मिनिटं त्या मेथीच्या भाजीला शिजून घ्यायची। आपल्याला त्यातलं पाणी आटेपर्यंत आपल्याला शिजवायची आहे। तर आता इथे छान आपली मेथीची भाजी तयार झालेली आहे। त्याला मी आता एका प्लेटमध्ये काढून घेतीये। छान गरमागरम अशी मेथीची भाजी तयार आहे इथे। तर आता आपण तिला साईडला ठेवून देऊ आणि त्याच कढईमध्ये पुन्हा 2 चमचे आपल्याला तेल घालून घ्यायचे। तेल गरम झालं की त्यामध्ये मी जिरे आणि भरपूर असा ठेचलेला लसूण याची फोडणी दिलेली आहे। लसुनी मेथी म्हटली की लसूण हा भरपूर आलाच पाहिजे, त्यामुळे भरपूर असा लसूण घातलेला आहे। आणि इथे मीडियम आकाराचा कांदा आणि हिरव्या मिरच्या या चिरून घेतलेल्या आहेत। आता कांदा आपल्याला छान ब्राऊन असा परतून घ्यायचा आहे। कांदा परतून झाला की त्यामध्ये एक मीडियम आकाराचा टोमॅटो तो देखील घालून घ्यायचा आपल्याला। तो देखील मी छान बारीक असा चिरून 1-2 मिनिटं परतून घेतलेला आहे। आता त्यामध्ये पाव चमचा हळद मी घालून घेतीये। चवीनुसार मीठ घालून घ्यायचे। मीठ घालताना जरा बेतानेच घालायचं, कारण आपण मेथीच्या भाजीमध्ये देखील मीठ घातलेले आहे। गरम मसाला आणि तिखट घालून घ्यायचे। छान मिक्स करून घ्यायचे मसाले आपल्याला। त्यामध्ये अर्धी वाटी मी पाणी घालून घेतलेलं आहे। तर 1-2 मिनिटं पाण्याला उकळी काढून घ्यायची आपल्याला। पाण्याला उकळी आली की त्यामध्ये अर्धा चमचा मी गरम मसाला पुन्हा घालून घेतीये आणि छान मिक्स करून घ्यायचे। छान मिक्स करून झालं की आपल्याला आपण जे बेसन आणि शेंगदाण्याचं मिश्रण तयार केलं होतं ते यामध्ये घालून घ्यायचे आणि छान हलवून घ्यायचे आपल्याला लगेच त्याला, कारण बेसन याच्या गुठळ्या होऊ शकतात, त्यामुळे त्याला कंटिन्यू हलवून घ्यायचे। बेसन इथे आपलं छान झालेलं आहे, कारण बेसन व्हायला फार वेळ लागत नाही। तर आता इथे याला मी थोडंफार हलवून घेते 1-2 मिनिटं आणि त्यामध्ये आपण जी मेथीची भाजी केली होती ती यामध्ये आपल्याला घालून घ्यायची आहे आणि पुन्हा 1-2 मिनिटं मेथी छान बेसनच्या मिश्रणामध्ये मिक्स होईपर्यंत परतून घ्यायची आहे। तर आता 1-2 मिनिटं मला लागतील याला परतायला। आता इथे आपली मेथीची भाजी तयार झाली आहे। 1-2 मिनिटं वाफवायची तिला आणि तयार झाली आपली लसुनी मेथी। तर तुम्हाला आजची ही लसुनी मेथी रेस्टॉरंट स्टाईल आवडली असल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।